सांगलीतील टिळक चौकात मध्यधुंद कार चालकाचा थरार. हिट अँड रनमुळे एकच खळबळ. 15 वाहनांचे नुकसान, पोलिसांसह 11 जखमी, संतप्त नागरिकांकडून इनोवाची तोडफोड. सांगली शहरातील टिळक चौक परिसरात मध्यधुंद कार चालकाने घातलेल्या धुमाकुळामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. गणपती पेठ पासून टिळक चौकापर्यंत इनोवा कार चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना तसेच 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण घटनेत 2 वाहतूक पोलिसांसह 4 पोलीस कर्मचारी आणि 7 नागरिक असे एकूण 11 जण जखमी झाले आहेत. भरधाव वेगात आलेल्या या कारने सलग अनेक वाहनांना धडक दिली. अखेर एका दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर कार थांबली. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी चालकाला ओढून बाहेर काढत बेदम मारहाण केली, तर काहींनी इनोवा कारच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या गोंधळाच्या परिस्थितीतही जखमी झालेले वाहतूक पोलीस लखन होवाळे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःच्या जखमांकडे दुर्लक्ष करून चालकाला नागरिकांच्या तावडीतून सोडवले. या अपघातात वाहतूक पोलीस सुभद्रा निसरट यांना धडक बसल्यानंतर भोवळ येऊन त्या खाली कोसळल्या. त्यांच्यासह अन्य जखमींना होवाळे, सांगली शहर पोलीस ठाण्याचे संदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी प्रांजिकेत दत्तात्रय पांचाळ वय 26, राहणार कुलस्वामी रोड, बार्शी रोड, 5 नंबर स्टॉप लातूर या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत महेंद्र प्रताप पवार वय 14, पूर्वी सुनील फराटे वय 23, वदन सुनील फराटे वय 3, अनुष्का विनायक फराटे वय 17, अमया माया चव्हाण वय 7, महिला पोलीस माया चव्हाण, एलसीबी पोलीस सपना गराडे, वाहतूक पोलीस लखन होवाळे, वाहतूक पोलीस सुभद्रा निसरट, उमा विद्याधर नार्वेकर वय 50 आणि स्वप्नील शिवगोंडा पाटील वय 30 हे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सांगली शहरात मोठी खळबळ उडाली असून मद्यधुंद वाहन चालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.